ये लीजिए भाजी। दादा नाराज हो क्या? कौन, हम? नहीं तो। नहीं, मुझे पता है आप नाराज हो। मुझे ये भी पता है आपसे कुछ गलती हो ही नहीं सकती। अरे क्या कर रहे हैं भाजी? कौन सी गलती? हमने कौन सी गलती कर दी? वही तो बता रही हूँ मैं, आपसे कुछ गलती हो ही नहीं सकती। मुझे पूरा भरोसा है आप पे। अरे भाजी कौन सी गलती? और कौन कह रहा है कि हमने गलती कर दी? सब ठीक हो जाएगा। आप भरोसा रखो। अरे कहाँ ठीक हो जाएगा? अरे भाजी आप क्या कर रहे हैं ना, हमरे कुछ समझ में नहीं आ रहा है। अरे तुला नाही समजणार रे. त्याला समजायचं त्याला समजलंय. कोणी किती पाणी टाकलं ना तरी दुधावरची साय काही कमी होत नाही. भाजी नहीं दादा, वो आपको पता है ना, मेरी दुकान, मैंने नई दुकान डाली है ना मयूर नगर में मसालों की। हाँ हाँ पता है, मसालों की दुकान डाली है। हाँ, तो कभी आओ ना, आपसे बात करनी है। बोलल्याशिवाय गैरसमज तर नाही ना दूर होणार। क्या बात कर रहे हैं भाजी? हमारे तो दिमाग के बाहर है, अब कुछ समझ में नहीं आ रहा है। नहीं, वही मैं बता रही हूँ, आप आओ, जरूर आओ। आपके आशीर्वाद की जरूरत है मुझे। आपको पता है ना मयूर नगर में दुकान मसालों की। आइए, जरूर आइए। समझ में आ रहा है ना आपको? क्या बोल रही है आप? दादा समजलं समजलं. हा मयूर नगर। अरे हमारा तो दिमाग चक्कर खा गया है। ओ, या गुड फॉर नथिंगचं आणि नानांचं असं इनडायरेक्ट बोलणं चालू होतं का? गॅरीला ही न्यूज सांगितलीच पाहिजे. शनय? हा बच्चा बोल, काय कशासाठी केला होतास फोन? अरे तू ऐक ऐक ऐक, तुझ्या मागे इथे काय चाललंय तुला माहिती तरी आहे का? मला तुला काहीतरी खूप इम्पॉर्टंट सांगायचं. ओके? अगं मी घरी आता. हो ते माहितीये मला. ऐक, मी रेडी होते आणि मला लगेच भेट. बरं ठीक आहे, आपण ठरलेल्या जागी भेटूया. नाही नाही नाही, नेहमीच्या जागेवर नको. ऐक, मग मला पार्किंग मध्ये भेट. मग तुला खरंच खूप काहीतरी अर्जंटली सांगायचंय. प्लीज. अगं बच्चा पण. नाही, मला काही ऐकायचं नाही. प्लीज मला भेट. यू वोंट रिग्रेट इट. प्लीज भेट मला. ओके? बाय बाय बाय. हा बाय बाय. ठीक आहे. शनय पहिलं मार खावा लागणार आहे. खायचं आहे ना? हा? खायचं आहे की नाही? काय? काय? अरे पोहे थंड होत आहे. तुला चार चार तर आईनं आवाज दिला, ऐकू येत नाही तुला? पोहे. लवकर आवर, सुनबाईला जायचं आहे. हम्म. हे काय फोनवर लागतो सारखा? नाही ते कामाचे चाललंय. कामाचं आहे का? एक काम कर ना, तो फोन शिवूनच घे ना कानाला. परमनंट उचलायची गरजच नाही. मी आलो बाबा. मी आता परत बोलवायला येणार नाही. चल लवकर. आलो. नाना येऊ का? ए, या महाजनी या. तुम्हाला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली? नाहीये. काय आहे नाना, आधीच गोष्टी इतक्या वेगळ्या घडत आहेत की परवानगी घेऊन मग जायला लागतंय. कोणाला आवडेल नाही आवडणार. काय अजूनही त्याच गोष्टीचा विचार करताय महाजनी? मग तुम्ही विसरलात का सगळं? काय विसरलो नाही हो, पण काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. मुळात जे आपल्या हातात नाही त्यावर चर्चा किंवा विचार करण्यात काय अर्थ आहे मला सांगा. बरोबर आहे नानाजी तुमचं, पण हे सगळं ऐकलं ना तेव्हा मन अगदी सुन्न झालं. फार वाईट झालं. हा, पण कधी कधी वाईटातनं चांगलंही होतं. यातनं काय चांगलं होणार? आपल्या माणसांचे पारख होते. कोण आपलं कोण परक हे समजतं. त्यामुळे नाना और राधिकाला हे कळलं पाहिजे. खरं सांगू का नाना, तिच्यासाठी वाईट वाटतं.
आणि काल वॉचमनने सगळं सांगितलं ना तेव्हा मला कळलं. आता तुम्ही मला सांगा, अथर्वला तुम्ही मुद्दामून घरी नेलं होतात का? पण नाही, त्याचा किती विपर्यास झाला पाहिलं ना. मला वाटतं हे मुद्दामच केलं गेलं. आमच्यात आणि सुभेदारांच्या मध्ये भांडण लावायचं. नाना पण कोण करणार? काल कर्मधर्म संयोगाने आमची समिधा घरात होती. अथर्वला तिनंच घरात घेतलं असणार. तर आमची सूनबाई कशी आहे हे तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही. अरुणाच्या आईला खिजवण्यासाठी तिनं मुद्दाम सुद्धा केलं असेल. जवळचीच माणसं अशी वागायला लागल्यावर मग कोणावर विश्वास ठेवायचा नाना? असं माझ्याने काय झालं ते होऊन गेलं. समिधाच्या मनात काय चाललंय ते कळलं ना. काय कालच तिला खडसावून विचारायला हवं होतं, पण मी ना माझ्या रागावर संयम ठेवला हो. फार बरं केलं, नाहीतर राधिकाचा गैरसमज वाढला असता. आधीच तिला वाटतंय की आपण दोघंही खोटं सांगतोय म्हणून. नाही, असं काही नाही माझ्याने. म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो सकाळची. मुझे ये भी पता है आपसे कुछ गलती हो ही नहीं सकती. अरे का कर रहे हैं भाऊजी? मैंने नई दुकान डाली है ना मयूर नगर में मसालों की. हाँ हाँ, कभी आओ ना, आपसे बात करनी है. काय सांगताय काय नानाजी? अहो, मी पण येतो दुकानात. नो 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 नो, एकदम दोघं गेलो आणि कोणी पाहिलं तर पंचायत होईल आपली. मी एकटाच जातो. जा जा, राधिका काय म्हणते ते बघा. बोलूनच या तिच्याशी एकदा. आपली माणसं ती आपलीच माणसं असतात महाजनी. कोणी किती काही केलं ना तरी ती तुटत नाहीत कधी. राधिका आपलीच आहे. तुम्ही काय काळजी करू नका, मी तिला नीट समजवतो. अथर्व एवढा मोठा झाला तरी कडेवरती काऊन बसतो रे? आता जड झाला ना तू. हा, नीट वाग ना जरा. राधिका झालं का? लवकर आटप. होय. बाबा नाही, हा तुमचा चहा. आओ, हा तुमचा डबा. हळू हळू हळू, सगळं स्वतःला करायचं असते आणि मग सगळी धावपळ होते. पाय आई, धावपळ तर होणारच ना, मग नंतर उशीर होऊन जातो. गुरु, हा बाबा. मी काय म्हणतो, मी जरा नागपूरला जाऊन येतो उद्या. नागपूरला? आता कशाला? नाही म्हणजे काय की बऱ्याच दिवसापासून आम्ही दोघे इथेच आहोत. तिकडचंही आपलं घर आहे, तिकडे बघायला कोण नाही ना. नाही तसं आपल्या शेजारच्या मनाला मी सांगितलं लक्ष द्यायला. अधूनमधून जात असतो तो. हा मग आहे की तो. कशाला जात आहे? नाही नाही, माझ्या डोक्यात जरा दुसराच विचार चालू आहे. काय काय विचार बाबा? नागपूरचं घर आपण विकून टाकू म्हटलं. आई, खाऊन तर तुम्ही काही बाई बोलून राहिला. कायचे का काय? अगं आपण दोघे इथेच राहतोय आणि इथेच राहायचं आपल्याला, हो की नाही? नाही नाही, इथे राहायलाच पाहिजे आपण. गुरु ऑफिसला जातो, सुनबाई आपल्या कामाला जाते. या घराकडे अथर्वकडे लक्ष कोण देणार? आपल्याला द्यायला नको म्हणून म्हटलं.